नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 33वा श्लोक. श्लोक 33. वसे मेरु मंदार हे सृष्टिलीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मेरू पर्वत आणि मंदार पर्वत यांचे महत्त्व अलौकिक आहे. ब्रह्मचैतन्यातून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. मेरू पर्वत आणि मंदार पर्वत यांचे वर्णन प्राचीन पुराणादी ग्रंथांमध्ये दिसून येते. हिमालयाच्या ठिकाणी मेरू पर्वत तर बिहारमधील बांका जिल्ह्यातील बांसी येथे मंदार पर्वत स्थित आहे. हिंदू धर्मात या दोन्ही पर्वतांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुराण कथांमध्ये मेरू पर्वताला विश्वाच्या केंद्रस्थानी विश्वाचा आधार मानलेले आहे. पुराण कथांमध्ये मेरू पर्वताचे असे वर्णन केले आहे की त्याची उंची ही 85,000 योजने असून चंद्र ग्रह त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. त्याच्या शिखरावरती स्वर्गीय गंगा उतरते, तर त्याच्या खाली सप्त पाताळ लोक असल्याचे मानलेले आहे. हे सारे पुराण कथा म्हणून सोडून देता येत नाही, कारण सध्याच्या स्थितीमध्ये सुद्धा याबाबतची संशोधने, वेगवेगळी रहस्ये, वेगवेगळे दाखले संशोधकांना, अभ्यासकांना मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. हिमालय आणि कैलास याबाबत तर जगभरात उत्सुकता असल्याचं लक्षात येतं. दुसरा पर्वत म्हणजे मंदार पर्वत. त्याची ख्याती तर सर्वश्रुत आहे. मंदार पर्वत हे हिंदूंचे पवित्र स्थान मानलेले आहे. मंदार पर्वताच्या कथेचा उल्लेख हा पुराणांमध्ये आहे. असुरी शक्तीचा सर्वत्र हाहाकार माजला होता. अशा स्थितीमध्ये भगवान विष्णूंनी समुद्र मंथनाचा उपाय सुचवला. Keep churning. The nectar of immortality is near. No, we must stop them. This power should be ours. समुद्र मंथनातून अमृत बाहेर येईल आणि ते देवांनी सेवन केल्यावर त्यांना अमरत्व प्राप्त होईल, या उद्देशाने हा उपाय सुचवण्यात आलेला होता. समुद्र मंथन हे भव्य दिव्य असे कार्य होते. त्यासाठी मंदार पर्वताचा रवीसारखा उपयोग करण्यात आला. त्याला दोर म्हणून वासुकीला मंदार पर्वताला वेढण्यात आले. एका बाजूला सारे देव तर दुसऱ्या बाजूला सारे दानव. अशा पद्धतीने येऊन समुद्रात मंदार पर्वताला रवीप्रमाणे घुसळण्यात आले. देव आणि असुर हे सगळेजण जरी एकत्र आले तरी मंदार पर्वताला घुसळणे हे काही सोपे काम नव्हते. अशा वेळी भगवान श्री विष्णूंनी कूर्म म्हणजेच कासव हा अवतार धारण केला आणि आपल्या पाठीवरती मंदार पर्वत घेतला. समुद्र मंथनातून 14 रत्ने, विष, अमृत असे प्राप्त झाले. असे हे मेरू आणि मंदार पर्वत. हे पर्वत सूर्य, चंद्र, तारांगणे म्हणजे साक्षात सृष्टीलीला आहे.
आणि ह्या सगळ्या सृष्टीलीलेच्या मागे रामतत्व आहे. महावीर हनुमान आणि विभीषण हे या दोनही भक्तांना रामाने चिरंजीव केले. हनुमान महापराक्रमी, जन्मानंतर सूर्यालाच पकडायला गेले. हे आपण सगळ्यांनी वाचलं आहे, ऐकलं आहे. समर्थांनी जे मारुती स्तोत्र लिहिले आहे त्यात वर्णन केले आहे की अणुपासूनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे. वर उल्लेख केल्याप्रमाणे, म्हणजे आपण आधी जे काही वर्णन केलेलं आहे या पर्वतांचं की महापर्वत आहेत हे वगैरे वगैरे, तर एवढे मोठे पर्वत असतानासुद्धा, महाविशाल पर्वत असतानासुद्धा समर्थांच्या वर्णनामध्ये त्यांनी मेरू मंदार या दोनही पर्वतांना हनुमानाच्या विशाल स्वरूपापेक्षा लहान म्हटले आहे. समर्थ म्हणतात, हनुमान आत्मस्वरूपी असल्यामुळे ते अत्यंत सूक्ष्म आणि सर्वव्यापी होऊ शकतात. असे हे महावीर महाप्रतापी हनुमान हे रामाचे भक्त होते. त्याचप्रमाणे लंकाधिपती रावणाचे भाऊ विभीषण हे असुरांच्या कुळातले असले तरी श्रीरामांचे भक्त होते. राम रावणाच्या युद्धामध्ये विभीषण रामाच्या बाजूने आणि स्वतःच्या भावाच्या विरोधात लढले. या दोनही भक्तांना रामाने अमरत्व दिले, चिरंजीव केले. श्रीराम कधीही भक्तांकडे दुर्लक्ष करत नाहीत. ते सदैव त्यांच्या भक्तांचा अभिमानच बाळगतात, असे या श्लोकातून समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितले आहे. धन्यवाद.